हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. रंगपंचमीच्या तुम्हाला पुन्हा खूप खूप शुभेच्छा. सॉरी, रंगपंचमी होऊन गेलेली आहे आणि मी हा एक दिवस लेट टाकलेला आहे व्हिडिओ. ॲक्च्युली काय झालं, ॲडिटिंग वगैरे करून सगळं ठेवलं होतं, पण काय झालं, हा दिवस आहे इतका आळशीचा गेलेला आहे म्हणजे एकतर मी हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की कसा केलेला आहे. अगदी दुपारी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर झोपली, ती संध्याकाळी उठली आणि चहापासून वगैरे स्टार्ट करायचं होतं मला व्हिडिओ, ते तर झालंच नाही. डायरेक्ट रात्रीचं जेवण मी तुम्हाला पुढे दाखवते. आता मी रात्री जेवणामध्ये वगैरे काय केलं आहे. घरी सिद्धी वगैरे आलेली, ती रंगपंचमी मस्तपैकी आम्ही खेळलो वगैरे, ते पण मला अजिबात शूट करायला मिळालंच नाही. घाईघाईमध्ये ती अचानक आली आणि कलर वगैरे लावून गेली. त्याच्यानंतर मी आता इथे खाली आलेली आहे आमच्याच बिल्डिंगमध्ये आणि इथे ह्या मैत्रिणींबरोबर मी रंगपंचमी खेळायला सुरुवात केलेली आहे. इथे जी लहान लहान मुलं वगैरे खेळत होती त्यांचं पण छान मी पहिला सुरुवातीला शूटिंग वगैरे केलेलं आहे. त्याला पण खूप मजा आली की अरे काकींचा हा यूट्यूब चॅनल आहे ना, तर हां म्हणून आता आम्ही येणार. त्याला सांगितलेलं ना की मी माझे चॅनल मी तुम्हाला दाखवेल हां. आणि ही मुलं माझं यूट्यूब चॅनल बघतात, त्याच्यासाठी मी त्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मस्तपैकी बघा इथे आम्ही थंडा वगैरे घेतला आणि सारिकाच्या घरी गेलो. मॅडम खाली यायला तयारच नव्हत्या. लादी पुसले ठीक आहे. पूर्ण 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 अजून मी पण बाकी आहे. पकड, आम्ही सगळं पॅक केलं लांब लांब लांबून. हॅपी होली. सोनू बाहेर आहे. सोनूने अंघोळ केली. टिक्का टिक्का लवकर बघ, नाही तर तिथे येऊन पूर्ण सगळं कलर होते. आई गा लवकर. ओ माय गॉड, जो पण येणार नाही तो पण व्हिडिओ हटवणार नाही. लवकर लवकर. काय झोपेचा आवाज देत. टिक्कावाला होली. ओ माय गॉड. पकड ग. प्राचीचा कर. प्राची तिला लावायला आता भरपूर लावायला लागेल ग तिला. घे आता घे. बघ, मी इमानदारीमध्ये लावला होता. हा, मी इमानदारीत लावला होता छान मस्त की थोडासा. सारिकाचा तोंडच दिसत नाही. चला आणि हिच्याकडनंच आम्ही घेतल्या होत्या सगळ्यांनी, हिच्याकडून सारिकाकडून सगळ्यांनी. हो सुंदर. हे खा ना, खरंच चपाती गरम आहे. ले खाल ती चपाती. काय नाही, एकच करायची तिला. एक खा. झाली. टेस्ट सांग. तू पण घे ना. पुरणपोळी देऊ? नाही नको. मी पण पुरणपोळीचा नाश्ता केला सकाळी, एक पुरणपोळी खाल्ली. इकडे सांग आता कशी आहे. छान आहे. अरे काजूची भाजी मस्त छान हिने बनवलंय. हा छान घातलेलं आहे. मस्त. हो, ते पण मस्त आहे. हो खा. आम्ही दाराची हा शिमगा. ए सांग कितीवाली आहे. ही लय ऍक्टिव्ह आहे ना. बोल चल. हा बोल. हा खा. बरोबर. कितीवाली सांग भाजी. 1000 किलो रुपयाची काजूची भाजी आम्ही खातोय. आणि बघितलं ना, सारिकाकडे गेल्याच्या नंतर आमची मस्त धमाल वगैरे झालेली आहे. तिने काजूची भाजी बनवलेली ना, ती आम्हाला जबरदस्ती तिने आम्हाला खाऊ घातलेली की टेस्ट कर. आणि खरंच खूप छान झाली होती भाजी, खूप टेस्टी झाली होती. मस्तपैकी आम्ही तर मस्त भाजी चपाती होती ता मारलं. आणि आता हिच्या घरामध्ये तर काजूची भाजी झालेली आहे. पण तुम्हाला आता माझ्या घरी जेवण बघायचं आहे का? किती साधं सिंपल बघा, किती साधं सिंपल जेवण बनवलं आहे. अगदी मी कुळदाची पिठी बनवलेली आहे आणि भात बनवलेला आहे. रात्रीची काळ्या वाटाण्याची भाजी आहे ना, ती उरली होती आणि त्याच्याबरोबर मी पापड ते तळले होते. म्हणजे इतकं साधं सिंपल. काल रात्रीच्या पोळ्या वगैरे पण 4 उरलेल्या होत्या, त्या आम्ही सकाळी चौघांना 4 नाश्त्यामध्ये त्या खाऊन टाकल्या होत्या. आणि आता मला संध्याकाळला फ्रेश जेवण बनवायचं होतं, त्यामुळे मी आता हा फक्त शॉर्टकट आणि ग्रहण वगैरे लागणार होतं, त्यामुळे हे सगळं जेवण मला संपवून टाकायचं होतं. त्याच्यानंतर बघा मी काहीच केलेलं नाही आहे, मधलं काहीच नाही. मस्तपैकी जेवली आणि जी ताणून दिली ना, ती डायरेक्ट रात्री मी जेवण जेव्हा
बनवायला घेतलं ना तेव्हा शूट करायला घेतलेला आहे. डाळ भाताचा कुकर लावलेला, डाळ मस्तपैकी साधी सिंपल एकदम फोडणी घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना मी इथे वांग्याचं भरीत केलेलं आहे, म्हणजे भरीत बोललं तर भरलं वांगं केलेलं आहे. आणि इथे ना वांगं चांगलं छान त्याची देठं काढून घेतलेली आहे आणि त्याला चीर पाडून घेतलेली आहे. इथे वाटणामध्ये ना धणे जिरे घातलेले आहे, तिखट, हळद, शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं बारीक चिरलेलं असं कांदा घातलेला आहे. इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं जो मसाला आहे ना तो छान असं ना कालवून घेतलेला आहे. आणि तुम्हाला दाखवते असा सगळा मसाला मिक्स केल्याच्या नंतर ना आम्ही लहानपणी ना भाकरी किंवा आईनी चपाती गरम गरम बनवली ना, इव्हन माझ्या मुलांनीसुद्धा, माझी सासू जेव्हा अशी वाटण बनवायची ना तेव्हा माझी मुलंसुद्धा त्या टायमाला ना असं गावी वगैरे गेलं की आई भाकरीबरोबर हा मसाला दे ना, आणि माझी सासू त्या लोकांना असं भाकरीबरोबर मस्तपैकी हा मसाला असा लावून द्यायची. आणि माझ्या मित्र तर इतका आवडतो ना, म्हणजे अजूनसुद्धा काकी तिची गावाला काकी जेव्हा हा मसाला बनवते ना तेव्हा तिच्याकडे सुद्धा भाकरीबरोबर हा मसाला असा लावून ती लोकं खातात. इतका आवडतो हा त्या लोकांना भाजलेला मसाला. त्याच्यानंतर ना मस्तपैकी सगळा मसाला छान असं मिक्स केलेला आहे आणि वांग्यामध्ये भरून तो फोडणीला घातलेला आहे. फोडणीला ना लसूण आणि फक्त कांदा घातलेला आहे आणि वांगी सोडलेली आहे त्याच्यामध्ये. छान असं ना 5 मिनटं परतून घेतले आणि झाकण मारून 5 मिनटं वाफेवर शिजवून घेतलेलं आहे. शिजत तर नाही, फक्त वाफ लावून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये उरलेला मसाला आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे जो असा लांब लांब चिरलेला आहे. सगळा मसाला वगैरे वांगं ते सगळं बटाटा वगैरे छान असं तेलामध्ये ना मस्तपैकी परतून घेतलेलं तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये मस्तपैकी त्याला तेल सुटलं होतं. त्याच्यानंतर ना जो मसाल्याचं पाणी वगैरे होतं ना, प्लेट वगैरे धुवून घेतलेली ते मी एकदम कमी प्रमाणामध्ये घातलेलं आहे, कारण का मसाला मला भाजी खूप पातळ करायची नव्हती. इथे जास्तीत जास्त मी ना वांगं आणि बटाटा जसं आपण भाजी बनवतो ना तसंच मी कुकरमध्ये लावलेली आहे, म्हणजे ते पाठचं जी देठाची साईड आहे ना ती अशी कडक कडक राहत नाही. ती कुकरमध्ये घातली ना 2 शिट्ट्यामध्ये मस्तपैकी वांगी अशी गरगरीत होतात, एकदम फुटत नाही, त्याचं कुस्कुरं होत नाही. पण वांगी तुम्हाला दाखवते नंतर मस्त अख्खीच्या अख्खीच राहतात. छान 2 शिट्ट्या काढल्याच्या नंतर ना मी इथे आता गॅस बंद करून घेतलेला आहे. आणि आता भरलं वांगं बोललं तर काय पाहिजे ह्याच्याबरोबर भाकरी. जाम मज्जा येते जेवायला. म्हणजे तुम्ही माहिती ना गावाकडची लोकं जी असतात ना त्या लोकांना तर वांग्याचं भरलं वांगं बोललं ना की मस्तपैकी भाकरीच सुचते. दुसरं ते लोकं चपाती वगैरे तर गावची लोकं अशी पण खात नाही. आणि माझ्या घरामध्ये पण तसंच लागतं, म्हणजे पिठलं बनवा, वांग्याचं भरीत बनवा किंवा शिराळे असतात ना त्याचं भरीत वगैरे बनवा, त्या लोकांना भाकरीच लागते. इथे मस्तपैकी मी भाकऱ्या वगैरे बनवून घेतलेल्या आहेत. आणि पहिली भाकरी बनवायला केव्हापासून भूक लागलेली तर त्याला पहिला मी हे ताट वाढलेलं आहे. तर इथे मस्तपैकी गरमागरम भाकरी बनवली आहे तांदळाची, भरलं वांगं बनवलेलं आहे आणि साधी सिंपल डाळ बनवलेली आहे. त्याच्यानंतर ना त्याला जी ताट दिल्याच्यानंतर आता टर्न आहे मिथूचा. आयुषला तरी यायला तर वेळच आहे, त्यामुळे ना ही दुसरी जी भाकरी झालेली आहे ना ती मी मितारीला दिलेली आहे. म्हणजे काय आता बाकीचं उरलेलं आहे आयुषला आणि फक्त मला एक एक भाकरी बनवायची आहे आणि एखादी भाकरी मी अशी एक्स्ट्रा बनवून ठेवते. चला तर ब्लॉग आता इथेच थांबवते. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब